काल जो पाऊस चालू झालेला म्हणजे जो रविवारी पाऊस चालू झालेला ना तो आज दिवसभर पाऊस होता। आत्ता संध्याकाळी तो कुठे थांबला आहे आणि सर्वात आधी मी किचनमध्ये आल्यानंतर पहिली झाडं बघितली, या ग्रिलमधली बघून घेतली आणि नंतर म्हटलं या ग्रिलमधली झाडं बघूया, कारण रात्रभर ती पाण्यात भिजली आहेत आणि आज सकाळी पण प्रचंड दिवसभर पाऊस होता। जास्वंद म्हणजे मला बघायचं होतं, जास्वंद आणि गोकर्ण, कारण काय झालं ना समोर जे पत्रे होते ना ते पण आता निघाले आहेत आणि इथून भरपूर असा वारा येतो। ॲक्च्युली आता रात्री म्हणजे रात्र आहे त्याच्यामुळे काही दिसत नाहीये, पण सकाळचं शूट करेन मी आणि तेव्हा मग तुम्हाला दाखवेन की समोरचा म्हणजे पूर्ण रस्ता दिसतो आणि जागा मोकळी झालेली, अशी छान अशी मस्त अशी सकाळची हवा देखील येते आणि खूप छान वाटतं सकाळचं। ॲक्च्युली तुम्हाला आता लाईट्स बघून इथे कळलं असेल, पण हे जेव्हा ना इथे लाईट्स येतील ना बाहेर तेव्हा बघायला अजून छान वाटेल। दिवसा खूप छान वाटतं, मी तुम्हाला सकाळचं कधीतरी शूट करेन ना तेव्हा नक्की शेअर करेन। तर इथे बघा आज नाश्ता करायचा होता, कारण आज मला भूक खूप लागलेली, तर म्हटलं काय नाश्ता करू, तर ॲक्च्युली फळं संध्याकाळची खाऊ नये, फळं ही सकाळचीच खाल्लेली नेहमी चांगली असतात, पण आता भूक लागली आहे तर म्हटलं काय वेगळं खाणार, त्याच्यापेक्षा म्हटलं चला ड्रॅगन फ्रूट खाऊ। आणि ना ते ऑलरेडी बऱ्यापैकी तयार झालेलं, खूप जास्त असं पिकलेलं असं वाटत होतं मला, म्हणून म्हटलं अर्ध मी कापलं, म्हणजे माझ्यासाठी कापलं आणि अर्ध सचिनसाठी कापलेलं आहे। आणि दोन्ही ड्रॅगन फ्रूट खूप छान आलेले, एक मी ऑलरेडी सकाळी जाता जाता खाऊन गेलेली, म्हणजे ते पण मी एकच अर्ध कापलेलं, म्हणजे अर्ध माझ्यासाठी आणि अर्ध सचिनसाठी, आणि आता पण मी तसंच कापून घेते। ॲक्च्युली व्हाईटची टेस्ट ना थोडी चांगली लागते, पण थोडंसं पिंकवालं जे असतं ना ते थोडंसं चवीला वेगळं लागतं, म्हणजे हे असं छान लागतं, म्हणजे असं किवीसारखं वगैरे, आणि खूप जास्त आंबट पण नसतं, थोडंसं पिंकिश मला कधी कधी असं वाटतं, थोडंसं कधी कधी आंबट पण निघतं। पण आता हे जेव्हा घेताना थोडेसे बघून घेतले, म्हणजे थोडेसे नरम असे बघून घेतले ना तर ते तेवढे असे आंबट लागत नाही। थोडे आपण जर जास्त दिवस राहावे म्हणून असे कडक बघून घेतले ना आणि मग ते सोलले तर ते थोडेसे आंबट असतात, पण आता ते कसे ओळखायचे हे कोणालाच माहिती नाही, मला पण माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला आता नाश्ता करून घेऊ आणि मग आपल्या कामांना सुरुवात करू। सचिनसाठी तर मी ऑलरेडी त्याला चहा वगैरे दिलेला आहे, तो आज सकाळी जिमला गेला नव्हता त्याच्यामुळे त्याला आत्ता जायचं होतं, त्याच्यामुळे त्याची पण घाई गडबड आहे, तर ते आवरून त्याचं सगळं करून दिल्यानंतर मग म्हटलं चला आता जेवणाला सुरुवात करूया आपण। ॲक्च्युली काल तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करायचा होता, पण हाताला लागल्यामुळे मग मी काही जास्त खूप असं काही केलं नाही, पण काही गोष्टी ज्या मला करायच्याच आहेत। कितीही आपण नाही म्हटलं ना तरी जेव्हा आपण म्हणजे जेव्हा कामावर असतो ना किंवा घरी असलो सकाळचं जरी, तरी आपल्याला संध्याकाळच्या जेवणाचं टेन्शन असतं, आणि संध्याकाळ चालू झाली ना की एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी डब्याला काय बनवायचं आणि दुसऱ्या दिवशी जेवायला काय बनवायचं ना, हा प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यात पडलेला असतो। म्हणजे तुम्ही घरी असा, म्हणजे हाऊसवाईफ असा किंवा मग वर्किंग असाल, म्हणजे कोणीही असेल, लहानांपासून म्हणजे अगदी ज्यांना जेवण बनवायला जे नुकत्याच शिकलेले आहेत आणि घरात जेवण बनवावं लागतं ज्यांना, त्यांना देखील तो प्रश्न असतो, जे बॅचलर्स असतात त्यांना देखील हा प्रश्न पडलेला असतो, सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो। तर आता ना मी सगळ्यात आधी उद्या नाश्त्याची तयारी करायची आहे मला, उद्या नाश्त्याची आणि उद्या सकाळच्या भाजीची तयारी करायची, म्हणजे सकाळचा वेळ बऱ्यापैकी वाचतो आणि सगळी कामं निवांत होतात, हळूहळू आरामात सगळ्या गोष्टी होतात। बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारले जातात की तू सकाळचं सगळं कसं मॅनेज करतेस आणि सकाळचं रुटीन कसं असतं। ॲक्च्युली सकाळचं रुटीन मी परत एकदा शेअर करेन, गेल्या वर्षी मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं माझं रुटीन, सकाळचं रुटीन, आणि सकाळचं रुटीन खूप घाईगडबडीचं असतं, तरी पण सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात त्या आदल्या दिवशीच्या प्री प्लॅनमुळे। तर पनीर जे होतं ना ते काल मी पाण्यात बुडवून ठेवलेलं, आत्ता त्याला 24 तास झालेत, तर ना ते रोज पाणी त्याचं चेंज करून जर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केलं ना तर पनीर जास्त दिवस छान राहतं, म्हणून ना असंच रोज त्याला ताजं पाणी चेंज करायचं, म्हणजे जर सकाळी ठेवलं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी, संध्याकाळी ठेवलं असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, अशाच पद्धतीने मी हे फ्रीजमध्ये पनीर स्टोअर करते। कॉर्न काढून घेतले, ॲक्च्युली एक मका होता तो सकाळी आम्ही नाश्त्यासाठी घेऊन गेलेलो, म्हणजे त्याचे एक आणि 2 आम्ही जे मके होते ते सोललेले होते, त्याच्यामधले पण काल थोडेसे आम्ही खाल्ले संध्याकाळी, म्हणजे असेच फक्त भाजून, आणि हे जे उरलेले त्याचे 2 होते, म्हणजे 2 म्हणण्यापेक्षा 2.25 मका या डब्यामध्ये व्यवस्थित राहिलाय। तर ते कॉर्न पण मी थोडेसे काढून घेतले, म्हणजे थोडेसे आता जे काही करायचं आहे त्या रेसिपीसाठी मला लागणार आहेत म्हणून मी काढले, पण मी थोडीशी कन्फ्यूज आहे की ते वापरू त्या पदार्थामध्ये की नको वापरू। माझं एक मन म्हणतंय की त्याच्यामध्ये वापर आणि एक मन म्हणते त्याच्यामध्ये नको वापरूच, कारण ना ते त्याच्यामध्ये मग अख्खे लागतील। तर असो, तर आता बघूया जेव्हा बनवेन तेव्हा कळते। आणि ना माझ्या गॅसचा ना प्रॉब्लेम झाला बघा शेगडीचा, ही शेगडी आहे जी मी तुम्हाला लावली ना ती ऑलरेडी छोटाच त्याचा शेगडी आहे, पण ना ती अगदी बारीक पेटते आणि जर मी बारीक करायला गेली ना तर ती पूर्णपणे विझून जाते। आणि या साईडची शेगडी आहे ना ती थोडीशी मोठी आहे,
पण ना ती पाहिजे तेवढी मोठी फ्लेम त्याची नाही पेटत, ती पण बऱ्यापैकी थोडी थोडी कमीच पेटते. तर त्याच्यामुळे ना माझं एकाच गॅसवर म्हणजे एकच गॅस चालू आहे असं तुम्ही म्हणू शकता, शेगडीचं हे बर्नर. कारण दोन्ही गॅस अगदी बारीक हे होत आहेत. पण आता पाऊस पण होता 2-3 दिवस, तर म्हटलं ज्यांना बोलवायचं होतं त्यांना बोलवणं पण काही शक्य झालं नाही. शनिवारी पण पाऊस होता, रविवारी पण काल खूप पाऊस होता, म्हणून मग आज काही बोलवणं झालं नाही. आणि हे जेव्हा असतं ना असा प्रॉब्लेम, तेव्हा सकाळची गडबड असते. मग सकाळच्या गडबडीमध्ये ना असं सगळं हे मॅनेज करणं थोडं मुश्किल होतं. संध्याकाळचा कसं थोडा जरी उशीर झाला, अर्धा तास इकडे तिकडे झाला ना तरी काही वाटत नाही. पण आता हा पण माझा प्रॉब्लेम आहे, तर उद्याची तयारी सकाळची आजच मी करून घेते. बघा लिंबू छान भेटलेलं मला, 20ला 3 होते, पण खूप मोठे मोठे आणि मस्तचे रसवाले होते. तर ना यावेळेस ना मी जे कारलं आहे ना, तुम्हाला माहिती मी मध्ये चिरते, त्याच्या बिया काढते आणि मग ते चिरून घेते बारीक. पण यावेळेस मी काय केलं, बियांसकट ना ते गोल गोल चकत्या कापल्यात त्याच्या, आणि मग त्याच्यामध्ये लिंबू आणि थोडंसं मीठ असं टाकून ते मिक्स करून तसंच आपण लावून ठेवायचं. आणि यावेळेस ना मी थोडंसं ते जास्त वेळ ठेवणार आहे, म्हणजे जवळपास 1-1.5 तास ते ठेवणार आहे. 1-1.5 तासामध्ये त्यातला जो काही कडवटपणा असतो तो लिंबाने बऱ्यापैकी निघून जाईल आणि ते छान असं ड्राय देखील होतील. आणि याच्यातलं सगळं पाणी आपण काढून घ्यायचं. आणि अगदी ड्राय केले ना की रोस्ट केले तुम्ही तर नुसतेच असे वेफरसारखे पण खाऊ शकता, किंवा मग असेच तुम्ही म्हणजे डीप फ्राय केल्यात तर वेफरसारखे होतील, किंवा शॅलो फ्राय केल्यात तरी देखील चालेल. तर आता सकाळी आपला जो नाश्ता करायचा ना त्याच्यासाठी चटणी बनवायची आहे मला. तर त्याच्यासाठी मी थोडासा पुदिना घेतला आहे. बघा पुदिना मी अशा डब्यामध्ये काल स्टोअर करून ठेवलेला. या डब्यामध्ये खूप छान राहतो पुदिना. हे कंटेनर मी IKEAमधनं घेतलेले, आय थिंक 99ला 3 मिळालेले. मला तेव्हा वाटत होतं की कशा पद्धतीने याच्यामध्ये काय स्टोअर करता येईल. ॲक्च्युली मी सुक्या खाऊसाठी घेतलेले, म्हणजे ऑफिस बॅगमध्ये जेव्हा सुका खाऊ न्यायचा असतो ना तेव्हा मग असं थोडासा मोठा डबा कधी कधी पाहिजे असतो, तर मग त्याच्यासाठी म्हणून मी हे 3 डबे घेतलेले, म्हणजे जो 3चा सेट होता तो. पण त्याचा उपयोग मी कधीतरी असा करते, ते छान होतो. कारण काय रोज काय मी सुका खाऊ एवढा मोठ्या डब्यामध्ये घेऊन जात नाही, माझ्याकडे अगदी छोटे छोटे जे डबे आहेत त्याच्यातनंच मी घेऊन जाते. पुदिना घेतलाय, त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे मिरचीसाठी, म्हणजे आज आपण दह्याची जी चटणी असते ना ती करणार आहोत. त्याच्यामध्ये थोडीशी मी 1 मिरची टाकणार आहे. आणि मी मिरची टाकताना जी तिखटवाली मिरची असते ना ती अगदी छोटीशी टाकली आहे बघा, खूप अगदी जास्त मोठी घेतलेली नाही आहे. आणि बेसिक साहित्य आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर नाही आहे, याच्यामध्ये आपण दह्याचा वापर करणार आहोत. तर दह्याची कोथिंबीर आणि पुदिनावाल्याची चटणी करणार आहोत, जी आपण बाहेर हॉटेलमध्ये स्टार्टर बरोबर वगैरे खातो, किंवा जे काही आपण रोल करतो, किंवा एखाद्या वेळेस आपल्याला पराठे वगैरे जेव्हा खायचे असतात ना तेव्हा त्याची टेस्ट खूप छान लागते या चटणीची. तर इथे बघा मी मिक्सर ना नंतर ओलं होईल त्याच्यासाठी ना ओट्स मिक्सरमधनं सर्वात आधी फिरवून घेतलेले, त्याची ओट्सची थोडीशी पावडर करून घेतली. आणि आता पुदिना, त्याचबरोबर कोथिंबीर, मिरची आणि ज्या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या त्या ते याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं. त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मी पिळलेला आहे. लिंबाचा रस ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी देखील चालेल. आणि आता याच्यात बेसिक मसाले टाकायचे. याच्यामध्ये मी जिरा पावडर टाकलेली आहे बघा. आणि बाजूचं जे आहे ज्याच्यामध्ये मी गाजर आणि बीट किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये धणा पावडर आणि जिरा पावडर असं टाकलेलं आहे. आता मी थोडासा ना किंचितचा चाट मसाला याच्यामध्ये टाकणार आहे. दोन्हीमध्ये चाट मसाला टाकणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जे गाजर आणि बीट आहे त्याच्यामध्ये नाही टाकला तरी देखील चालतो, पण थोडीशी टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे थोडासा जो चाट मसाला आहे तो दोन्हीकडे थोडा थोडा टाकला तरी छान येते टेस्ट. म्हणजे मी त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले अजून काही टाकणार नाहीत. हे एवढेच मसाले मी जे बीट आणि गाजर आहे ना त्याच्यामध्ये तेवढेच मसाले मी ॲड करणार आहे. थोडंसं चटणीमध्ये तेल टाकायचं, म्हणजे ती ना अगदी फाटली जात नाही, म्हणजे अशी त्याला ना असे गोळे गोळे येतात ना तसे येत नाही, ती छान एकजीव अशी होते. तर ना मी थोडंसं ते मिक्सरमधनं हे सगळं फिरवून घेतलं. आणि फिरवून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये दही टाकायचं आहे. दही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. मी अगदी एक घट्टसर दही घेतलेलं आहे, म्हणजे अगदी जी आपली चटणी आहे ना खूप जास्त पातळ होणार नाही. आणि छान मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घेतली. तुम्ही बघू शकता चटणी तर बऱ्यापैकी पातळ आहे, म्हणजे अगदी खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त म्हणजे अशी पातळ देखील नाही. ही कन्सिस्टन्सी मला असं वाटतं ओके आहे, कारण ती जेव्हा आपण कशाबरोबर खाऊ, म्हणजे कटलेट म्हणा किंवा मग रोटी वगैरे म्हणा त्याच्याबरोबर ही लावायला भरपूर म्हणजे व्यवस्थित आहे, चांगली. नाही तर खूप अगदी सुकी सुकी होते ना, मग ती तिथल्या तिथे स्प्रेड होते. अशी ती खूप छान स्प्रेड पण होते. तर आता आपली चटणी तयार झाली आहे आणि उद्यासाठीच्या नाश्त्याची कटलेटची तयारी करते बघा मी.
फक्त आपण गाजर आणि बीट किसून घेतलेला आहे, त्याच्यामुळे धणा पावडर, थोडंसं जिरा पावडर, थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, मी हळद, त्याचबरोबर लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची, कोथिंबीर असं काहीच याच्यामध्ये ॲड नाही करणार आहे. फक्त मी याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे, मध्यम म्हणजे खूप छोटे आहेत, खूप जास्त मोठे नाही आहेत, बघितले असतील तुम्ही. आणि हा सकाळचा नाश्ता म्हणजे याच्यातनं ना 10 ते 12 कटलेट तर आरामात होतात. 2 जणांसाठी किंवा 3 जणांसाठी हा नाश्ता परफेक्ट आहे. म्हणजे जरी तुम्ही 4-4 कटलेट जरी दिले तरी खूप भरपूर होतात. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि नंतर थोडीशी ओट्सची जी पावडर आपण केलेली आहे बाइंडिंगसाठी ती याच्यामध्ये ॲड करायचं. आणि तुम्ही असेच फ्रीजमध्ये हे मिश्रण म्हणजे मिक्स करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता किंवा मग त्याचे छोटे छोटे गोळे करून पण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. ॲक्च्युली याचं तुम्ही फ्रँकी म्हणू शकता, सकाळच्या टिफिनसाठी म्हणा, किंवा तुम्हाला जो रोल करायचं असतील, जसे आपण पनीर रोल वगैरे करतो ना, तसे पण तुम्ही ही ग्रीन चटणी वापरून याचा चपातीमध्ये रोल केलात ना तर अगदी टेस्टी लागतो. आता माझ्याकडे सलाड पण ऑलरेडी फ्रीजमध्ये रेडी आहे, ज्याच्यामध्ये गाजर, बीट असं सगळं कापलेलं आहे, कोबी वगैरे. तर ते जर तुम्ही वापरून याच्यामध्ये अजून हे बनवलं ना तर अजून हे टेस्टला खूप छान लागतं. तर इथे बघा माझं पीठ म्हणजे अगदी पिठाचा गोळा होतो ना तसं छान हे तयार झालेलं आहे. हे थोडंसं जर मी फ्रीजमध्ये सेट केलं ना तर ते अजून लवकर सेट होतं आणि मग तुम्हाला ना विरघळलं जात नाही. बऱ्याच वेळा जेव्हा आपण लगेच करतो ना तेव्हा ते पॅनमध्ये सोडा ना, शॅलो फ्राय करताना तर ते पसरलं जातं आणि विरघळलं जातं. तर तसं होऊ नये म्हणून थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ते बेटर आहे. म्हणजे ते अगदी छान एकत्र एकजीव होतं आणि त्याला बाइंडिंग मिळते. तर आता मी ना ते साईडला ठेवून घेतलं आहे आणि बघा कारली जी होती ना त्यातलं पाणी मी पूर्णपणे काढून घेते, छान व्यवस्थित मळून घेते. जेवढं छान मळेल तेवढं त्याचं पाणी निघत जातं आणि याच्यामध्ये पण ना जवळपास 1 पेला तरी पाणी निघेल एवढं पाणी या कारल्याच्या ह्याच्यातून निघतं. ॲक्च्युली 2 कारली माझ्याकडे आधीची होती आणि 3 छोटी कारली मी घेऊन आलेली. म्हणजे एवढ्या कारल्यांचं एवढंच, म्हणजे जेवढी कारली असतात ना त्याच्या निम्मी कारली होतात ते जेव्हा आपण हे असं पिळून वगैरे करतो तेव्हा. पण अशी फ्राय केलेले कारल्याचीच भाजी मला खूप आवडते. तर बघा एवढी झाली ती कारली आणि तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून ही स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे आपण सकाळसाठी फक्त कांदा वर तुम्ही परतली की आपली कारल्याची भाजी तयार झाली. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी म्हटलं चला 2 कटलेट आपण तयार करून ठेवू. आणि माझी आई नेहमी म्हणते की एखादा पदार्थ बनवून असाच ठेवू नये, तो थोडासा तरी खावा. आता एखाद्या वेळेस सपोज भात जर लावला असेल आम्ही आणि 2 डबे लावले असतील भाताचे आणि त्यातला एका डब्यातला भात खाल्ला असेल आणि एका डब्यातला भात तसाच असेल शिल्लक, तर ती नेहमी म्हणते की तसंच ठेवायचं नाही, थोडासा तरी त्याचा म्हणजे अगदी 2 भाताची शीतं असतात ना ती तरी त्याच्यातली खायची किंवा त्याच्यात थोडासा चमचा तरी मारून ठेवायचा आणि म्हणजे तरच तो भात ठेवायचा. म्हणजे अगदी तसाच्या तसा पदार्थ करून तो तसा शिजवून तसाच ठेवू नये. म्हणजे एखादा पदार्थ कुठला जरी तुम्ही दुसऱ्या दिवशीसाठी करा किंवा नंतर खायचा असेल म्हणून म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठी ठेवलेला असेल ना तर थोडासा त्याच्यातला खायचा, ही माझी नेहमीची सवय. तर मी याच्यातले ना 2 कटलेट आता म्हटलं चला तुम्हाला पण फ्राय करून दाखवते आणि ते खाल्ले पण जातील. म्हणून इथे बघा मी 2 छान असे गोळे करून घेतलेत आणि याचं तुम्ही ना टिक्की पण करू शकता. थोडेसे जाडसर वगैरे केले तर छान मस्तपैकी आलू टिक्कीचा बर्गर असतो ना तो छान अशी टिक्की तयार होते. आणि ना ही माइल्ड आहे खायला, म्हणजे याच्यामध्ये खूप जास्त असे फ्लेवर नाही आहेत, कारण जो आंबटपणा आणि जो काही चटपटीतपणा जो आहे ना तो चाट मसाला आणि दह्यामुळे चटणीच्या ग्रेव्हीमुळे ना तो ऑलरेडी आलेला आहे त्याला. त्याच्यामुळे काही वेगळ्या याच्यात खूप जास्त मसाले पण टाकायची गरज नाही. तर आता बघा प्रियांनी आपल्याला कमेंट केलेली की प्राजक्ता या भाज्या छान राहतात का. तर या भाज्या मी सॅटर्डेला कापून ठेवलेल्या बघा. तर आज आहे मंडे, तर 2 दिवस झाले तर भाज्या व्यवस्थित आहेत, त्यांना काहीही झालेलं नाहीये आणि या भाज्या ना अशाच राहतात. फक्त तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित जर भरून ठेवल्या आणि ना त्या सारख्या उघडझाप करायची नाही. जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा एकदाच भाजी काढून घ्या त्यातनं आणि एकदाच परत म्हणजे लगेचच बंद करा. खूप जास्त असं काही उघडझाप करायचे नाहीत. एअरटाईट डब्यात ठेवल्या तर त्या भाज्या छान अशा राहतात. 8 दिवसही भाज्या तशाच देखील राहतात. पण मी काही खूप 8 दिवस ठेवत नाही. जेवढा लवकर मला खाता येतात तेवढा मी लवकर खाऊन घेते. तर थोडंसं बघा गाजर आणि कोबी चिरलेला होता तर मी म्हटलं चला तोच घेऊ आपण. आणि मला प्लेटिंग करायची होती थोडीशी वेगळी, पण ती झाली काही वेगळीच. मध्यंतरी एक ट्रेंड निघालेला की अशा पद्धतीने स्पूनने ती चटणी ओढत नेतात आणि मग ती त्याची डिझाईन काढली जाते. तर मी तसं ट्राय करत होती पण ते काही झालं नाही माझ्याने. पण म्हटलं चला तुम्हाला सर्व करून दाखवू, कारण तुम्ही नेहमी म्हणता प्राजक्ता कधीतरी जेवण एवढं छान बनवते तर ते सर्व करून पण दाखव, ते बघायला खूप छान वाटतं. तर ते सर्व करून दाखवलं मी तुम्हाला.
आणि आता आपण ना कारलं भाजून घेऊ. तर कारलं भाजण्यासाठी बघा मी तेल गरम करत ठेवलं आणि माझं ऑलमोस्ट जेवण झालंय. तुमच्याबरोबर बोलता बोलता आणि व्हिडिओ शूट करता करता मी बाजूला वरण भाताचं कुकर पण माझं झालंय. त्याचबरोबर माझी वाटाण्याची भाजी पण झालेली आहे. आणि आता ही कारल्याची भाजी आहे, ही भाजी मी सकाळसाठी करणार आहे. मी फक्त आता ते जे खोबरं आहे ना ते फक्त मी काढून ठेवलं, मला ते भाजीसाठी लागणार आहे म्हणून. आणि बाकी जे आहे कारलं ते फक्त मी तेलावर परतून घेणार आहे आणि ते थोडंसं थंड झालं की मग फ्रीजमध्ये ठेवून स्टोर करणार. सकाळी कांद्यावर मसाला, त्याचबरोबर धणा जिरा पावडर आणि ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर यावर ते परतलं की भाजी आपली तयार होते. थोडासा लिंबाचा किंवा मग आगूळ जो असतो किंवा मग नसेल आगूळ तर कोकमाचं जे कोकम असतं आमसूल ते तुम्ही 2 टाकली की आपली भाजी तयार होते. आता एका साईडला बघा इथे माझे दुसरा भाताचा कुकर पण लागलाय. तोपर्यंत मी म्हटलं चला जेवढी भांडी आहेत ना तेवढी सगळी भांडी घासून काढूया, कारण हे एक मोठं काम झालं ना की अर्ध काम बऱ्यापैकी झालेलं, म्हणजे रिलॅक्स होतो. पण मी तर बऱ्यापैकी रिलॅक्स होते जेव्हा मी बघते ना की ही किचनमधली भांडी सगळी घासलेली गेली असतील. म्हणजे मी कधीही किचनमध्ये आली ना तरी मला अशा भांडी तिथे दिसली ना की खूप इरिटेट होऊन जातं. म्हणजे खूप असं वाटतं की अरे काय हा पसारा आहे सगळा. म्हणून त्याच्यामुळे ना मी बऱ्याच वेळा सिंकमध्ये कधीच भांडी ठेवत नाही, भले ते एक भांडं असेल. आता जेव्हा मी सचिनला चहा देवा जरी देते ना तेव्हा मी ती चहा ओतते एका साईडला, त्याला सांगते चहा घे, आणि मी एका साईडला ते चहाचं जे भांडं असतं ना ते लगेच घासून टाकत असते. कारण मला ना ते अजिबात पहिल्यापासूनच नाही आवडत की खूप भांडी जमा करून ठेवायला. आणि नंतर ना ती ठेवली ना तर नंतर पण खूप कामाचा कंटाळा येतो आणि खूप असं वाटतं अरे किती भरपूर असं काम आहे. त्याच्यामुळे आपल्याच हातात असतं काम आपण कशी म्हणजे कमी करू शकतो आणि त्यातनं आपला वेळ कसा वाचवू शकतो आणि आपण फ्रेश कसं राहू शकतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आज कुणास म्हणजे माहिती नाही मला कुणास ठाऊक मला ना खूप गरम होतंय. ऍक्च्युली बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ शूट करायला म्हणजे असं कंटिन्यू मध्ये घेतलंय. तर ऍक्च्युली या लाईट्समुळे थोडंफार गरम होतं, पण खूपच गरम होतं. बाहेर एवढा पाऊस आहे आणि जेव्हा येत होती ऑफिसमधून तेव्हा बऱ्यापैकी थंडावा जाणवत होता. मी म्हणत होती की आज थोडंसं थंड थंड वातावरण आहे, पण असं मला इथे उभं राहून वाटत नाही आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडनं बघून पण वाटत असेल खूप गरम होतंय. तर आज हे लवकर वाइंड अप केलं. फक्त दूध गरम करायचं राहिलेलं, तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आणि बाकी भांडी पण पहिला जो एक लॉट असतो म्हणजे जो नाश्त्याचा असतो जेवणाचा असतो तो पण सगळ्या घासून झालाय. आता छानपैकी जेवायचं निवांत, उद्याचे ब्लॉग्स एडिट करायचे आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि काही ज्या लिंक्स जे तुम्हाला हव्या आहेत ना त्या मी उद्या कम्युनिटी पोस्टवर शेअर करेन. ज्या शॉर्ट्स व्हिडिओच्या सिरीज जी चालू आहे नवरात्र त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या कम्युनिटी पोस्टवर शेअर केलेल्या आहेत. तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आणि तिथे मी एकत्रच देईन. मी विचार केलेला की 3-4 जेव्हा कलर्स होतील व्यवस्थित त्याच्यानंतर मी एकत्र सगळ्याच्या लिंक्स देईन तुम्हाला, किंवा मग एकत्र झाले असतील त्याच्यानंतर लिंक देईन किंवा एखाद्या व्हिडिओ खाली देईन. पण आता लिंकसाठी बरेचसे मेसेजेस येत आहेत, तर मी छानपैकी मला असं वाटतं कम्युनिटी पोस्टवरच शेअर करावी असं मला वाटतंय. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.